नमस्कार. आम्ही या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून आभार की तुम्हाला या चॅनलवर काही गोष्टी आवडत आहेत. मी फर्स्ट टाईम एखादं रेसिपी आपल्याला पोस्ट करत आहे. काल असं झालं की आमच्याकडे बराच वरण भात उरला होता आणि मला बाहेरचं खायला फारसं आवडत नाही आणि घरी जेवणही बनवायला कंटाळा आलेला. पण कारण 25 तारखेपासून इतके पाहुणे वगैरे असल्यामुळे आणि सतत किचन तसेच मी कॅटरिंगच्या ऑर्डर्स घेते, त्यामुळे मला खूपच कंटाळा आला होता. मग म्हटलं उरलेल्या भाताचं काय करावं. तर मी काय केलं की वरण पण होतं फोडणीचं आणि भातही होता उरलेला. तर मी एका कढईमध्ये तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग, कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, मिरची हे सर्व घातलं. त्यानंतर त्यामध्ये हळद, थोडंसं लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट हे सर्व घालून छान परतून घेतलं आणि त्यामध्ये जी फोडणीची आपली डाळ उरली होती ती घालून पुन्हा एकसारखी करून घेतली. हे पहा. त्यानंतर यात पाणी घालून घेतलं आणि थोडी पातळ अशीच बनवली आणि त्यामध्ये नंतर जो भात उरलेला होता तो मोकळा करून मी यामध्ये घातला. पण घालत असताना मला मध्येच एक कॉल आला आणि माझा कॅमेरा इथे स्टॉप झाला. थोडंसं मी मीठही घातलं आहे कारण आपलं जे वरणात होतं मीठ, पण आता मी इथे थोडीशी प्रोसिजर चेंज केल्यामुळे अजून मिठाची गरज लागली. तर इथे मी आता हा भातही घालून घेतला आहे आणि बघा इथे किती छान आपली एक दाल खिचडी तयार झाली. तर याच्यात अजून एक ट्विस्ट मात्र आपल्याला द्यायचं आहे. तर तो असा की माझ्याकडे ना एक क्रशर आहे. त्या क्रशरने मला हवे तसे लसणाचे छान क्यूब्स मिळतात. तर इथे मी 10-12 पाकळ्या छान अशा क्रश करून घेतल्या. त्याने खरंच खूप छान असे छोटे छोटे चौकोनी तुकडे मिळतात. तर इथे आपली खिचडी पण तयार झालेली आहे. याला आपल्याला भरपूर कोथिंबीरने गार्निश करायचं आहे, पण त्याआधी आपण एक छोटंसं इथे मस्त ट्विस्ट करायचं आहे. म्हटल्याप्रमाणे एका भांड्यामध्ये मी बटर घेतलं आणि त्यामध्ये जो आपण लसूण बारीक करून ठेवला आहे तो घातला आणि तो इतका खमंग छान अगदी घरभर वास दरवळल्यानंतर मग तो मी फोडणी ही आपली खिचडीवर ओतणार आहे. पण तत्पूर्वी मी भरपूर आधी कोथिंबीर घालणार आहे, कारण आधी आपण डोळ्यांनी छान बघितलं की मग जिभेचे चोचले आपल्या जास्त छान पुरवले जातात. तर कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. नवीन चॅनल आहे, थोडंसं हेल्प करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत इथेच थांबते. धन्यवाद. एन्जॉय.